श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग क्रमांक 1530 ते 1540. भल्याचे कारण सांगावे स्वहित, जैसे कळे नीत आपण आसी. परी आम्ही असो एकाची हाती, नाचवितो चित्ती त्याचे तैसे. वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. तुका म्हणे तुम्ही बहु कृपावंत, आपले उचित केले संती. संतांनी अज्ञानी लोकांना जगामध्ये आपण कसे वागावे हे सांगावे व हीच धर्मनीती आहे आणि संतांनी त्यांचे हे कर्म केले आहे. परंतु आम्ही इतके मूर्ख आहोत की देहाविषयी अहंकार धरतो, स्वहित न पाहता चित्तामध्ये अहंभाव धरतो व तो अहंभाव आम्हाला जसे नाचवेल तसे आम्ही नाचतो. ज्या कारणाने आपल्याला पुण्य होईल अशी वाट जो दाखवितो त्याच्या पुण्याला पारावर नाही आणि त्याचे अगणित उपकार आपल्यावर असतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे संतजन हो, तुम्ही फार उदार आहात आणि जे उचित आहे तेच तुम्ही आजपर्यंत केले आहे. पुण्य उभे राहो आता संतांचे या कारणे, पंढरीचे लागा वाटे सका भेटे विठ्ठल. संकल्प हे यावे फळा कळवळा बहुतांचा, तुका म्हणे होऊनी क्षमा पुरुषोत्तम अपराध. अर्थ, आता संतांच्या पुण्याईने तुम्हाला पंढरीला जाण्याची इच्छा निर्माण हो. त्यामुळे हे लोकांनो, तुम्ही पंढरीच्या वाटेला लागा, म्हणजे तुम्हाला सर्वांचा सखा विठ्ठल भेटेल. तुम्हाला पंढरी क्षेत्राला जाण्याची इच्छा हो, याकरता बहुत जणांचा संकल्प कळवळा फळाला येवो. तुकाराम महाराज म्हणतात, हे पुरुषोत्तमा, बहुत लोक असे आहेत की ते पंढरीला येत नाहीत. त्यांचेही तू अपराध क्षमा कर व त्यांचाही तू उद्धार कर. ऐकली मात पुरविले मनोरथ, प्रेम वाढविले देवा, बरवी घेऊन या सेवा. केली विनवणी तेसी पुरवली धनी, तुका म्हणे काया रसा कुरोडी बरोनिया. अर्थ, देवा, तुमच्या पराक्रमाची कीर्ती मी संतांच्या मुखातून ऐकली आहे आणि ती खरी देखील आहे. त्यामुळे आता माझे मनोरथ पूर्ण झाले आहे. देवा, माझ्याकडून तुम्ही चांगल्या प्रकारची सेवा करवून घेतली, त्यामुळे माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम अधिकच वाढले आहे. देवा, मी तुम्हाला आत्तापर्यंत ज्या काही विनवण्या केल्या आहेत त्या सर्व तुम्ही पूर्ण केल्या व माझ्या सर्व इच्छा तुम्ही पूर्ण केल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझा हा प्रेमरस इतके चांगले आहेत की त्यावरून माझे शरीर देखील मी ओवाळून टाकीन. संतांची स्तुती ते दर्शनाच्या योगे, पडिल्या प्रसंगे ऐसे कीजे. संकल्प ते सदा स्वामीचे चित्ती, फाको नये वृत्ती अखंडित. दास्यत्व ते असे एकविध नावे, उरू नये जीवे भिन्नत्वेसी. निज बीजा येथे तुका अधिकारी, पाहिजे ते पेरी तये वेळी. संतांच्या दर्शनाचा योग आला की त्यांची स्तुती करावी. संत हे स्वामी आहेत आणि संतांच्या ठिकाणी चित्त असावे व त्यांच्या ठिकाणी वृत्ती अखंड असावी. इतर कोणत्याही विषयाकडे वृत्ती फाकू देऊ नये. दास्यत्व म्हणजे काय आहे तर संतांच्या ठिकाणी एकनिष्ठपणे काया वाचा मनाने राहणे याचे नाव दास्यत्व. आणि आपण आपल्या जीवदशेने संताहून भिन्न राहू नये. तुकाराम महाराज म्हणतात, मी निजबीजाचा अधिकारी आहे, त्यामुळे मला जे पाहिजे ते मी त्यावेळी पेरू शकतो. सेजेचा एकांत आगीपाशी कळे, झांकली या डोळे अंधपात. राहो अथवा मग जळो आगीमधी, निवाडतो आधी होऊनी गेला. भेने झडपणे नाही येथे दुजे, पादर धीटा ओझे हतियारे. तुका म्हणे मज नाही जो भरवसा, तोवरी सहसा निवाडा तो. पतिव्रतेने पती असताना एक शय्येवर झोपले आणि पती मेल्यानंतर त्याच्या चितेवर जाताना डोळे झाकले तर असे लक्षात येते की तिचे पतीवर प्रेम कमी होते
व तिचा अंधपातही होतो. मग त्या स्त्रीने पतीच्या चितेत उडी टाकू अथवा न टाकू, तिचे पतीविषयी प्रेम किती आहे याचा निवाडा झालेला असतो. शत्रू रणांगणावर येण्याआधीच ज्याला भय वाटते अशा फादरदिटाला आपल्या हातातील शस्त्रे देखील ओझे वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात, संकटाच्या वेळी त्याचे धैर्य टिकते, त्याची खात्री झाल्याशिवाय त्याच्यावर मला भरवसा ठेवता येत नाही. न सरे भांडार भरले वेचिता अपार, भरी त्याचे पोट भरे, पुढीलासी पुढे उरे, कारणा पुरता लाभो आपुल्याला हिता. तुका म्हणे देवा पुढे केला चाले हेवा. परमार्थ धनाचे भांडार इतक्या प्रमाणात भरले आहे की त्याची कोणीही कितीही भजनादी कीर्तनादीसाठी वापर केला तरीही ते कधीच संपत नाही. जो याचा वापर करतो त्याचे पोट तर नक्कीच भरते, परंतु पुढे जे वापर करणारे आहेत त्यांच्यासाठीही हे परमार्थिक धन बाकी राहते व त्यामुळे आपले हित होण्यापुरते तरी हे धन मिळवण्याची घाई तुम्ही करा. तुकाराम महाराज म्हणतात, देवाजवळ हे धन मागण्याची इच्छा धरा, म्हणजे तुमची मागणी पूर्ण होईल. तरी हाव केली अमुक व्यापारे, व्हावे एकच रे धनवंत. झालो हरिदास शुरत्वाच्या नेमे, झाली ठाव वर्मे पुढीलांची. जना वेगळे हे असे अभिनव, बळी दिला जीव म्हणूनी. तुका म्हणे तरी लागलो विल्लेसी, चालती या दिवसी स्वामी ऋणी. अर्थ, परमार्थामध्ये मी अतिशय धनवान व्हावे यासाठी मी परमार्थाचा मोठा व्यापार करत आहे. शूर शिपायाचा जसा निश्चय असतो त्याप्रमाणे मीही परमार्थामध्ये हरिदास झालेलो आहे. हरीची प्राप्ती कशी करावी याचे वर्म मला संतांकडून समजले आहे. पण हे परमार्थिक धन अलौकिक आहे, सर्वजणांपेक्षा वेगळे आहे, म्हणून ते प्राप्त करून घेण्याकरिता मी माझा जीव बळी दिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे परमार्थिक धन प्राप्त करून घेण्यासाठी मी ज्यावेळी तयारीला लागलो त्याच वेळेपासून माझा स्वामी पांडुरंग माझा ऋणी झाला आहे. कोण तुझे हरिसीन शरणदीन आल्याचा, तुम्हा विन जगदीशा उदारठसा त्रिभुवनी. कोण ऐसे वारी पाप हरिताप जन्माचा, तुका म्हणे धाव घाली कोण चाली मनाचे. हे देवा, तुला शरण आलेल्या दीनजनांचे दुःख तुझ्या वाचून दुसरे कोण हरणार आहे. हे जगदीशा, त्रैलोक्यामध्ये उदाराचा शिक्का तुझ्या वाचून दुसऱ्या कोणाकडे आहे. देवा, तुझ्या वाचून पाप आणि जन्ममरणाचा ताप दुसरे कोण हरण करणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, भक्ताकरिता मनापेक्षाही वेगवान धाव घेणारा तुमच्याशिवाय दुसरा कोण आहे. ग्रंथांचे ते अर्थ नेनती हे खळ, बहु अनर्गळ झाले विषयी. नाही भेद म्हणून भलतेची आचरे, मोकळा विचारे मनासवे. तुका म्हणे विषा नावते अमृत, पाप पुण्या भीत नाही नष्ट. दुष्ट लोकांना धार्मिक ग्रंथांचे अर्थ माहीत नाहीत, पण ते केवळ विषय भोगण्याकरिता आसक्त झालेले असतात. असे हे लोक जग एका परमात्मापासून झाले आहे असे म्हणतात, पण त्यांच्या मनाला येईल तसे ते वागतात. विधीचे कोणतेही बंधन ते मानत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, असे दृष्ट लोक जसे विषाला अमृत नाव ठेवले तरी विषाचा मूळ गुणधर्म विष सोडत नाही, त्याप्रमाणे त्यांना चांगले जरी म्हटले तरी ते चांगले होत नाहीत. त्यांना पाप आणि पुण्य समजतच नाही.